एक म्हातारा दरवर्षी जवळपास 2 कोटींची कमाई करतो. तुम्ही म्हणाल अनेक लोक करतात, त्यात काय विशेष. पण हा वयस्कर व्यक्ती काम काय करतो माहिती आहे? सफाई काम आणि चौकीदारी. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. जपानमधले 56 वर्षांचे कोइची मत्सुबारा दरवर्षी सुमारे 30 मिलियन येन म्हणजेच 1,80,00,000 रुपये कमवतात. हे पैसे त्यांच्या भाड्याच्या मालमत्तेतून आणि गुंतवणुकीतून येतात. असं असूनही त्यांनी साधं जीवन निवडलंय. ते एका निवासी इमारतीत रखवालदार आणि हाऊसकीपिंगचं काम करतात. प्रामुख्याने इमारतीची स्वच्छता करणं, आजूबाजूच्या परिसराची काळजी घेणं आणि रहिवाशांना मदत करणं हे त्यांचं काम आहे. ते आठवड्यातनं 3 दिवस दररोज 4 तासांच्या शिफ्टसाठी काम करतात. त्या बदल्यात महिन्याला अंदाजे त्यांना 60,000 रुपये मिळतात. त्यांनी 1,80,000 पगारावर एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली. इतका पगार आपल्याकडे खूप असतो, पण तिकडे नॉर्मल आहे. पण तरीही त्यांना लहानपणापासून जास्त पैसे खर्च करण्याची सवय होती. काही वर्षातच त्यांनी अंदाजे 3 मिलियन येन वाचवले आणि त्या पैशाने त्यांचा पहिला स्टुडिओ अपार्टमेंट खरेदी केला. हळूहळू त्यांनी बऱ्याच प्रॉपर्टीज विकत घेतल्या आणि त्या भाड्याने दिल्या, ज्यामुळे त्यांना भरभरून प्रॉफिट मिळतो. अशा प्रकारे गुंतवणुकीमुळे त्यांची संपत्ती वाढली. त्यांच्या साधेपणामुळे, विचारसरणीमुळे ते एका सामान्य व्यक्तीसारखंच साधं आयुष्य जगतात. असा श्रीमंत व्यक्ती जर भारतात असता तर त्याने काय केलं असतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.